गतवेळेस मित्रमंडळींना मागचे 4-5 दिवस जर ओलांडून जर पाहिले तर मुळेखंडच्या मैदानावरती हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला होता आणि महागणपती चिरनेर या टीमच्या विरोधामध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. परंतु हा संघ किती मजबूत बांधलेला, किती मजबूत झालेला. विकी भोईर या टीम मध्ये उपस्थित नाहीये, तो ISPL ची स्पर्धा खेळतोय आणि तरी हा संघ थांबत नाहीये. हा संघ मात्र जिंकण्याच्या उंबरठ्यावरतीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि धीरज भोईर यांनी देखील उल्लेख केला होता 2024 मध्ये ट्रॉफी आमच्याकडे येत नव्हती, परंतु जसं 2025चं वर्ष चालू झालं तसं मात्र ट्रॉफी ज्या आहेत त्या आमच्याकडे यायला सुरुवात झालेल्या आहेत. म्हणजे टीमने संघर्ष केला आहे. प्रत्येक टीमला वाटत असेल का आमचा संघ धारावे, मच्छिंद्र स्मृती धारावे, बामणडोंगरी या टीमच्या सारखा अव्वल दर्जाचा व्हायला हवाय. पण त्या टीमने अगोदर किती संघर्ष केलाय हे त्यांनाच माहिती आहे. किती स्पर्धा त्यांनी असेच पराभूत झालेले आहेत हे त्यांना माहिती आहे. जाऊया मॅच कडे. मेगा फायनलचे मॅच सुयोग स्मृती चषक 2025 ची मेगा फायनल. आदित्य गोलंदाजी मार्कवरती आहेत. समोर भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई या परिसरामध्ये हे दोन्ही संघ आमने सामने पुन्हा एकदा मेगा फायनल मध्ये. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. डिक्लेरेशन मध्ये अकाउंट ओपन झालाय. धारावे टीमचं वाशिंडेस मच्छिंद्र स्मृती धारावे संजयजी चौगुले यांनी मात्र पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुयोग स्मृती चषक 2025 मध्ये आपण पाहतोय. 4 वर्षी ही मॅच आहे. आदित्य पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बामणडोंगरी टीम त्यांच्या विरोधामध्ये धारावे संघ आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदरही नवी मुंबई परिसरामध्ये हे दोन्ही संघ जे आहेत ते आमने सामने भिडले होते. सेमीफायनल मध्ये नेरुळच्या मैदानावरती आमदार चषकामध्ये तिथे बाजी मारली होती तेजस मात्रेच्या टीमने. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला भावेश नाईकच्या बॅटमधनं स्टँड अँड डिलिव्हर. बॉल सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. या 6 धावी संख्येने मात्र टीमची धावसंख्या पुढे जाते 7 या आकड्यावरती. चला, भावेश नाईक यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर भावेश नाईकने या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं तर 70 स्पोर्ट्स सानपाडा सनी यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज भावेश नाईक याला दिलं जाईल. यावेळचा बॉल मात्र ऑन साइडला खेळायचा होता. आदित्य पाटील दोन्ही मात्र टॅलेंटेड खेळाडू आहेत. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट मधले अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत आणि अव्वल दर्जाचे संघ देखील आहेत. सातत्याने भरपूर वेळा हे दोन्ही संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज नवी मुंबई परिसरामध्ये हा बामणडोंगरी संघ आलाय. धारावे टीमच्या विरोधामध्ये मॅच खेळतो मेगा फायनलची. यावेळचा बॉल अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. एक सिंगल. चला, आर्यन नाईक तुमच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे. प्रत्येक कॅच साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. फिरोज पठाण यांच्याकडनं तुम्हाला 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आदित्य पाटील ते या समोर विशाल भोईर आहेत. विशाल भोईर बॅटची एज लागलेली या. खूप चांगला झेल जज केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल पिन ड्रॉप सायलेन्स. आवाजच येत नाहीये. विकेट गेलेली या. कारण की तुम्ही रायगड परिसरामध्ये नाही तर नवी मुंबई परिसरामध्ये ही मॅच पाहताय. धारावे संघाला भरपूर मात्र प्रेक्षक समर्थन करत असतील, परंतु बामणडोंगरी टीम या टीमनेही भरपूर वेळा या टीमला पराभूत केलेला आहे. रायगड परिसरामध्ये आपण सातत्याने पाहतो हे बॅटल. त्यावेळेस टाळ्यांचा आवाज होतो ज्यावेळेस बामणडोंगरी संघ चांगला खेळ करतो. परंतु आज तेजस मात्रे यांचा संघ नवी मुंबई परिसरामध्ये आलाय आणि त्यांना माहिती आहे नवी मुंबई परिसरामध्ये आल्यानंतर धारावे टीमला मात्र चांगलं समर्थन करणारे प्रेक्षक असतील. परंतु असं नाही आहेत. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधले चाहते क्रिकेटचे भरपूर आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे चाहते भरपूर आहेत. त्यांनाही हिरांशी 11 बामणडोंगरी या टीमचा खेळ माहिती आहे. नंबर क्रमांक 3 वरती मिस्टर 360 धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हर मधला आदित्य पाटील षटकार जरूर भावेशने ठोकला, त्याच्यानंतर कमबॅक केलं. शेवटचा बॉल. चला, शेवटचा बॉल मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये आदित्य पाटीलने, ज्यामध्ये षटकार पाहायला जरूर मिळाला भावेश नाईकच्या बॅटमधनं, परंतु विशाल भोईर सारखी मोठी विकेट त्याने घेतली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती.
एक गडी बाद झाल्यानंतर वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे त्यांच्या विरुद्धामध्ये संघ खेळताना आपल्याला दिसतोय हिरांश 11 बामणडोंगरी. एका बाजूला उलवेनोड परिसरामधील हा जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आहे, तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबई परिसरामधील अर्थातच बेलापूर पट्ट्यामधील हा मच्छिंद्र स्मृती दारावे सचिन नाईक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अव्वल दर्जाचा संघ आहे. दोन्ही संघाने मात्र खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला. कालच्या दिवसामध्ये वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमने खूप चांगला खेळ केला. आजच्या दिवसामध्ये मात्र हिरांशी 11 बामणडोंगरी या टीमने खूप चांगला खेळ साकारलाय. ओंकार नाईक आणखीन एक दर्जेदार गोलंदाज येतोय. बामणडोंगरी एक्सप्रेस भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे. राईट अमो द विकेट. यावेळचा बॉल अगदी हलक्या हाताने खेळून काढला. धीरज भोर यांच्याकडे आता मात्र स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने जास्त प्रमाणामध्ये भावेश नाईक आपल्याला स्ट्राईकवरती दिसणार नाही आहेत, ते स्पष्ट झालेले आहेत. कारण की शॉर्ट ऑफ बॉल होता, त्याला पूल करताही आलं असतं किंवा कव्हर पॉईंटच्या वरनं देखील खेळता आलं असतं, परंतु या बॉलला मात्र सन्मान दिला. एक सिंगल रन आणि धीरज भोईरला स्ट्राईकवरती आणला. गेम प्लॅन काय सेट झाला या दोन्ही टीम्सला मात्र भरपूर काही माहिती आहे एकमेकांचा खेळ कसा आहे ते. आणि भावेश नाईक कदाचित नंतरच्या 2 ओव्हरमध्ये अटॅकिंग गेम खेळेल, पाहावं लागणार आहे. धीरज भोईर यांच्यासाठी हा बॉल मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. 1 रन तर कंप्लीट झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न करते, 2 धावा कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा मात्र इथून सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात. वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे संघ जाऊन पोहोचतोय 12च्या घरामध्ये. 12 धावा धाफलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाल्यात आणि 12 धावा धाफलकावरती. यावेळचा बॉल जर पाहिला तर बॅटची हिज लागली आहे का, अपील जोरदार केलेली आहे सर्वच्या सर्व खेळाडूने, परंतु पंच इंटरेस्ट दाखवत नाही. हा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला, हा बॉल निर्धाव आहे. धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश नाईक आहे स्ट्राईकवरती. भावेश नाईक राष्ट्रवादी चषक त्यामध्ये देखील स्विफ्ट कार जिंकणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, जो स्ट्राईकवरती आहे. भूषण आगासकर यांच्याकडनं मात्र मच्छिंद्र स्मृती दाराबाई या टीमच्या प्रत्येक फलंदाजासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. व्हॉट अ शॉट. परंतु तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कल्पेश ठाकूर त्या ठिकाणी होते, केटी होते आणि केटीचे मात्र चेहऱ्यावरचे हावभाव सांगून जात आहेत. हा मॅक्सिमम आलाय. भावेश नाईकचा बॅटमधनं डीप एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट. काय फटका खेचला लाजेवाब. परंतु केटीचंही कौतुक करावं लागणार आहे. काय झोकून दिलं होतं. वाव, काय एफर्ट्स, काय एफर्ट्स. लाजेवाब. एकदा जोरदार टाळ्या केटी साठी झाल्या पाहिजे. प्रयत्न खूप चांगले केले, परंतु 6 धावा थांबवता आलेले नाहीयेत. भावेश नाईक डीप एक्स्ट्रा कव्हरला. वाडा शॉट. अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळाला. सुयोग स्मृती चषक 2025 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय आपण पाहतोय आदरणीय खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये गणेशजी नाईक साहेबांनी देखील उपस्थिती दाखवली आणि त्याचबरोबर मी कौतुक करेन आणि त्याचबरोबर आम्ही आभार व्यक्त करू शीतलताई शिरपतजी भोईर, अर्थातच भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा सदस्य आणि ताईंचं क्रिकेटवरती प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. सुयोग स्मृती चषक आपल्या भावाच्या अर्थातच सुयोग दादाच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा सातत्याने आपल्याला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाहायला मिळते. तब्बल 16 वर्ष ही स्पर्धा चालून आलेली आहे. फक्त कोरोना कालखंडामध्ये ही स्पर्धा डेची झाली होती, नाहीतर 15चे 15 पर्व आपण जर पाहिले तर दिवस रात्र हा खेळ आपल्याला या सुयोग स्मृती चषकामध्ये पाहायला मिळाला.
षटकारांची तर हॅट्रिक लगवतोय फलंदाज मच्छिंद्र स्मृती, अर्थात वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावीचा कोणीही फलंदाज तर संघाचे पॅकर अर्थातच संजयजी चौगुले साहेब यांच्याकडे 3,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. आणि त्याचबरोबर जर 2 लगातारचे षटकार लगवतात तर अक्षय नखाते यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल, 1,000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. चला ओमकार नाईक राईट अम द विकेट, भावेश नाईकचा तडाखा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक तकदीर पाटील येतील. एक रन कंप्लीट झालेली या एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागणारा दोन्ही फलंदाजांना. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते आता पुढे 19 या आकड्यापैकी 19 रन स्कोर कार्डवरती 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर, धावा मात्र वेगाने वाढत चाललेले आहेत या मैदानावरती आपण पाहतोय. हा संघ मात्र अव्वल दर्जाचा खेळ करतोय. वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे, सचिन नाईक यांनी हा घडवलेला संघ भरपूर संघर्ष केला होता या टीमने. ज्यावेळी हा संघ मात्र उभारण्यामध्ये यशस्वी होत नव्हता सचिन नाईक, त्याच्यानंतर जी उभारी घेतली धीरज भोईर, त्याच्यानंतर विकी भोईर असतील, या असे खेळाडू घडत गेले. यावेळचा बॉल अगदी हलक्याताने खेळून काढला, फक्त एक सिंगल. त्याच्यानंतर जर पाहिलं तर प्रशांत असतील, मनोज नाईक असतील, सिद्धेश असेल, विशाल भोईर असेल, एक खेळाडू, या खेळाडूने खूप चांगला खेळ साकारला. आणि भावेश नाईक यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर तरघरच्या मैदानावरती ज्यावेळेस तरघरचं गाव होतं त्यावेळेस आरके ट्रॉफी त्या तरघरच्या मैदानावरती झाली होती. धीरज भुईर यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर 2 षटकार लगातारचे लगवतोय तर 1,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल अक्षय नखाते यांच्याकडनं. भावेश नाईक यांचा आम्ही खऱ्या अर्थाने उल्लेख करतोय. फिरोज पठाण यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे आर्यन नाईकला. प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. धीरज बोर स्ट्राईकवरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती केटीआला अर्थातच कल्पेश ठाकूर हा जुना जाणता खेळाडू हिरांशी 11 बामणडोंगरी या टीमचा. मेगा फायनल सुयोग स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 20 धावा धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 ओव्हरचा खेळ इथून मात्र संपलाय. 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंग मध्ये. हिरांशी 11 बामणडोंगरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज भुईर स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल केटी यांचा पहिलाच बॉल मात्र भरपूर वळण घेत असताना आपण पाहतोय बाहेरच्या दिशेला हा चेंडू निघून गेला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात झाली या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती बीट केले धीरज भोईरला. यावेळचा बॉल मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला खेळायचा होता. डीप मधून क्षेत्ररक्षक घेतोय. 1च रन त्या बॉलवरती मिळणार आहे. भावेश नाईकला मात्र स्ट्राईक वरती ठेवण्याचं काम धीरज भोईर करतोय. कारण की भावेश नाईक यांच्या बॅटमध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. भावेश नाईक यांचा आम्ही उल्लेख करत होतो. तरघरच्या मैदानावरती ज्यावेळेस एअरपोर्टचं काम चालू नव्हतं त्यावेळेस मॅच झाली होती बामणडोंगरे त्यांच्या विरोधामध्ये सावळे. त्यावेळेस एका बॉलमध्ये 9 रनची गरज असताना सचिन नाईकने तो सामना जिंकवला. आणि त्यावेळेस भावेश नाईक पॉइंटला किंवा शॉर्ट थर्डमॅनला फक्त क्षेत्ररक्षण करायचा, तिसऱ्या सर्कलच्या बाहेरही नाही. आणि आज तो पाहू शकाल प्रमुख खेळाडू झाला वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमचा. त्या खेळाडूला मात्र थांबवण्यामध्ये थोडासा यशस्वी झाला मी तर म्हणेन हिरांशी 11 बामणडोंगरी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. केटी यांचा बॉल मात्र मधली फळी मात्र उद्ध्वस्त केलेली या यष्टी वाकवली या. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाईल. मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला मोठा धक्का लागतोय. भावेश नाईक डगआउटच्या रस्त्याला. केटीला मिळते पहिली सफलता. हा जुना जाणता खेळाडू भरपूर अनुभव कामाच्या निमित्ताने मात्र दिवसा स्पर्धा खेळण्यासाठी मिळत नाही, परंतु रजनी स्पर्धेमध्ये हा मात्र टीम मध्ये जॉईन झाल्यानंतर अव्वल दर्जाची गोलंदाजी या जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमच्या आपल्याला पाहायला मिळते.
लगातार 3 षटकार ठोकेल त्याला मात्र चला मिस्टर सचिन नाईक मैदानाच्या आतमध्ये कव्हरचा बादशाह या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये कॅप्टन कूल म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. सुवर्ण संधी आलाय प्रत्येक षटकारासाठी. निशांत चंद्रकांत पाटील महापे यांच्याकडनं मात्र प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. म्हणजेच तुम्ही पाहू शकाल या टीमची नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये फॅन फॉलोइंग किती आहे. या टीमने नवी मुंबईच्या बाहेरही आपल्या नवी मुंबईचा डंका वाजवलाय. चला सचिन नाईक यांच्यासाठी हा बॉल होता. अगदी हलक्या हाताने स्टेअर केलं. फक्त एक सिंगल रन डिक्लेअर रिझन मध्ये 1 रन मिळेल वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला. या 1 रनने मात्र टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना 22 धावा दाफलकावरती. 22 धावा दाफलकावरती लागल्यात. केटी अप्रतिम दर्जाचं षटक फेकत असताना बाहेरच्या दिशेला वळण सातत्याने घेतोय. या वेळचा बॉल आणखीन एक चेंडू मात्र बीट केलाय. या ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलून दिलाय वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 22 धावा दाफलकावरती. या शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. इथून जरी 12 ते 13 धावा आल्या शेवटच्या ओव्हरमध्ये तरी चांगली मॅच पाहायला मिळेल. कारण की मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमकडे गोलंदाजी तेवढीच दर्जेदार आहे. इथून 37 ते 38 धावा ते डिफेंड करू शकतात. ती क्षमता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे. परंतु धावा येतील का. कारण की शेवटच्या ओव्हरमध्येही डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जीवदान स्पोर्ट्स अर्थातच हिरांशी 11 बामण डोंगरी टीमचा जीत खोत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. जोफ्रा आर्चर या टीमचा. त्याच्या जर्सीवरतीही तुम्ही पाहू शकाल आर्चर नाव लिहिलेलं आहे. तशी ॲक्शनही आहे आणि डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतो. राईट मोद विकेट. यावेळचा बॉल मात्र धीरज भोईर यांच्यासाठी. आज धीरज भोईरच्या बॅटला बॉल व्यवस्थितरित्याने लागत नाहीयेत. धीरज भोईर संघर्ष करतो या मेगा फायनलच्या मॅचमध्ये बामण डोंगरी टीमच्या विरोधामध्ये. सचिन नाईक यांना मात्र चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. कव्हर्सचा बादशाह कॅप्टन कूल ही उपाधी मात्र त्याला दिलेली या NMPL नवी मुंबई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 वाशी इंडियन्स टीमला मात्र विजेतेपद मिळवून दिलं होतं या कॅप्टनने. यावेळचा बॉल जर पाहिला तर 1 रन या ठिकाणी मिळालेली या. माफ करा नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये वाशी इंडियन्सच्या विरोधामध्ये दारावे स्ट्रायकर्स या टीमला विजेतेपद मिळवून दिलं होतं सचिन नाईकने. आणि म्हणूनच कॅप्टन कूल म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. जे पॅकर आहेत संजयजी चौगुले यांचा हा संघ वाशी इंडियन्स त्यांच्याच टीमला पराभूत केलं होतं. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. निशांतजी पाटील यांच्याकडनं महापे गावाचे आहेत. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. धीरज भोईरच्या बॅट मधनं हा षटकार येतोय. संघर्षमय षटकार येतोय. काय फटका लागवला डीप मिड विकेटला. 30 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धीरज भोईर या धीरज भोईरच्या बॅट मधनं आपण षटकार पाहतोय. निशांतजी पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी दोन्ही संघांसाठी महापेचे आहेत आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना दिला जाईल. चला धीरज भोईर इथे मात्र बास झाला. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना जीत खोत यांच्यावरती चढवला हल्ला आणि त्याच्यानंतर मात्र पुनरागमन केलाय जीत खोतने.
धीरज भोईर यांना मात्र परतीचा रस्ता दाखवला. आणि त्यानंतर याच मैदानावरती पुन्हा एकदा डे नाईटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बालचंद्र स्मृती चषक 2025 जुगाव याच मैदानावरती येणाऱ्या 16, 17 आणि 18 व 19 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा डे नाईटच्या सुरुवामध्ये याच मैदानावरती बालचंद्र स्मृती चषकाचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. ज्याचं प्रथम पारितोषिक 1,50,000, द्वितीय पारितोषिक 75,000, तृतीय पारितोषिक 50,000, चतुर्थ पारितोषिक 40,000 असणार आहे. आणि मालिकावीरसाठी बायसायकल दिली जाईल. आणि या स्पर्धेचे मात्र मुख्य आयोजक वैभव भोईर आणि यतीन भोईर आपल्याला पाहायला मिळेल. ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर वैभव नाईक, यतीन भोईर यांना वैभव भोईर आणि यतीन भोईर यांना संपर्क तुम्ही साधू शकता. बालचंद्र स्मृतीचा पुन्हा एकदा थरार आपल्याला पाहायला मिळेल यंदाच्या हंगामामध्ये. यावरचा बॉल कमेश नाईक यांच्यासाठी शरीराचा वेध घेतला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सचिन नाईकला मात्र स्ट्राईकवरती येणं भरपूर गरजेचं होतं आणि स्ट्राईकवरती सचिन नाईक आलेले आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागलेत 31. 31 धावा. अजून या ओव्हरमधला बॉल शेवटचा शिल्लक आहे. या बॉलवरती जर षटकार किंवा चौकार आला तर या मॅचमध्ये मजा येईल. तर षटकार लागवला सचिन नाईकने तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. निशान पाटील महापेचे त्यांच्याकडनं त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तो हा षटकार येणं भरपूर महत्त्वाचं असणारा. 31 धावा इथून षटकार लागला तर 37. 38 धावसंख्येवरती चांगली फाईट आणि चांगली मॅच पाहायला मिळेल मेगा फायनल सुयोग स्मृती चषक 2025 ची. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय जीत खोतला बामणडोंगरी टीमचा जोफ्रा आर्चर काय गोलंदाजी केली आहे राईट मोद विकेटने. चला शेवटचा बॉल मात्र ऑन साइडला खेळायचा होता. हा बॉल मिस झालाय. संघर्षमय आव्हान उभं केलेलं आहे टीम हिरांशी 11 बामणडोंगरी टीमच्या विरोधामध्ये. 31 धावा इथे धावफलकावरती लागल्यात आणि 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे हिरांशी 11 बामणडोंगरी टीमला. आणि वाशिंडस मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला या धावा थांबवायच्या आहेत. चला जर या चषकावरती जर नाव कोरायचं असेल वाशिंडस मच्छिंद्र स्मृती दारावे तर तुम्हाला या धावा डिफेंड कराव्या लागतील. जर या चषकावरती हिरांशी बामणडोंगरी टीम तुम्हाला नाव कोरायचं असेल तर या धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील. सुयोग स्मृती चषक 2025 चा थरार. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मेगा फायनल मध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 2 अव्वल दर्जाचे संघ आपल्याला मेगा फायनल मध्ये खेळताना दिसतात. आणि त्याचबरोबर सुयोग मित्र मंडळ आयोजित सुयोग स्मृती चषकामध्ये पुन्हा एकदा मला लगातारच्या दुसऱ्या वर्षामध्ये आमंत्रित केलं त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय शीतलताई यांचा. आणि त्याचबरोबर हिमांशू दादा आपलाही खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतोय. आणि सर्वात पहिला आम्ही विघ्नेश सरांचा देखील आभार व्यक्त करतो कारण की विघ्नेश मडवी सरांनी आम्हाला गतवर्षी याच मंचावरती संधी दिली होती आणि पुन्हा एकदा आयोजकांनी आम्हाला यावर्षी संधी दिली त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सुयोग मित्र मंडळ आणि सुयोग स्मृती चषक आणि त्याचबरोबर शीतलताई थँक्यू. आणि जाऊयात आपण मेगा फायनलच्या दुसऱ्या सत्रामध्ये जिथे मात्र आपल्याला संघ पाहायला मिळेल वाशिंडीज मच्छिंद्र स्मृती दारावे मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. आणि तुमच्या समोर आम्ही आवाज घेऊन येतोय नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधली अव्वल दर्जाची स्पर्धा. आणि या अव्वल दर्जाच्या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आवाज तुमच्या आवडीचा आम्ही घेऊन येतोय. अर्थातच नवी मुंबईचा मखमली आवाज गोड आवाज विघ्नेश मडवी सरांचा. थँक्यू सो मच. हॅलो थँक्यू व्हेरी मच. खूप चांगली वाणी आणि खूप चांगलं समालोचन आज दिवस रात्रीमध्ये रोहित बोपी यांची वाणी आपण ऐकलीत. मॅन फ्रॉम नेरूळ आणि नेरूळ गावचा बुलंद आवाज. आणि सध्याच्या घडीला रायगड नवी मुंबई अशा परिसरामध्ये ज्या वाणीने खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले रोहित बोपी आपला देखील मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. अखेरच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली गेली. सुयोग मित्रमंडळ जुगाव नवी मुंबई आयोजित सुयोग स्मृती चषक 2025 चा थरार तुम्ही अनुभवताय. अखेरची शेवटची मॅच वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे वर्सेस हिरांशी 11 बामणडोंगरी असा सामना मैदानामध्ये रंगत असताना पहिला डाव इकडे संपलाय आणि पहिल्या डावामध्ये तब्बल 31 धावा धावफलकावर लागलेत आणि 32 धावांचे टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे टीमने. आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र बामणडोंगरी टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस रात्र आहे आणि शेवटचा सामना मैदानामध्ये रंगत असताना स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर
प्रेक्षकांनी तुडुंब प्रतिसाद दिला, सगळ्यांचेच आभार मानणं गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टीचे सगळे शिलेदार त्यांचं देखील आभार मानणं गरजेचं आहे. शुभम उत्तम भोईर यांना विनंती करतोय की मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपलं देखील सुयोग स्मृती चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपण तकदीर पाटील आणि शुभम पाटील हे दोन बॅटर पाहायला मिळतील. शुभम पाटीलचा विचार केला तर मागच्या 2 मॅच मध्ये अप्रतिम फलंदाजी केली. नेरुल टेरेस ग्रुप कडून धारावी टीम साठी या मॅच साठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू व्हेरी मच टेरेस ग्रुप नेरुळ, आपला देखील मनपूर्वक आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर दाखल झाल्यात. 24 बॉलमध्ये 31 धावांचं आव्हान इथे पूर्ण करायचं आहे आणि यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना या स्पर्धेसाठी सगळ्यांचं सहकार्य आहेत. आपण जर पाहिलं तर संजय भोईर यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली, जे जू गावचे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर मनोजजी भोईर, साजेजी भोईर जे शीतलताई यांचे बंधू आहेत, कल्पेशजी भोईर असतील, अंकित पाटील असतील, दशरथ भोईर असतील, वैभव भोईर असतील, हिमांशू पाटील जे उपाध्यक्ष आहेत ग्रामस्थ मंडळाचे, त्यांचे देखील आभार मानतो. प्रदीप पाटील असतील, प्रसाद पारवे असतील, किरण पाटील असतील, संदेश भोईर असतील, अजय भोईर असतील, जयेश पाटील असतील, या सगळ्याच मंडळीचं मनपूर्वक आभार आहे. तर मॅच होते सुरुवात. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते शुभम पाटील. आजचा दिवस खऱ्या अर्थानं आजची रात्र ज्याने गाजवली आणि प्रत्येक मॅच मध्ये अगदी चांगला खेळ केलाय आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. पहिलं षटक घेऊन येतोय सचिन हिराजी नाईक या नावाचं हे वलय जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटचा नंबर 1 कर्णधार म्हणून जाणला जातोय. शुभम उत्तम ठाकूर कोपरी गाव यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. निशांत पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी माहवे गाव निशांत पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिकच, विकेटसाठी 500 असतील. पहिला बॉल आपण पाहू शकाल डाऊन द लेग साइड. सचिन नाईक पहिला चेंडू हाताळत असताना बघा दोन्ही टीम साठी 500चं पारितोषिक असेल. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा. 24 बॉल 31 धावांचं आव्हान आहे, 32 धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. खोलवा टप्प्याचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. लाजबाब चेंडू पाहायला मिळते. अपील केली होती पण आत्मविश्वास नाहीये. इथे डॉट बॉलची सांग. ची संधी आणि ती संधी गमावली आहे की काय.
फेकी चांगली होती, कलेक्शन खराब झालं विशाल भोईरच्या माध्यमातून आणि ते बचावला गेला तकदीर पाटील. एक धाव जरूर मिळेल. ही धाव फार इम्पॉर्टंट होती, विकेट फार इम्पॉर्टंट होती. दोन्ही बॅटर तितकेच घातक आहेत. अगदी वेगवान चेंडू फटका लगवला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. बॉलर बॅक टू ड्राईव्ह अगदी पायाने अडवला. फेकी जर पाहिली तर अगदी लोअर होती, कलेक्शन चुकलं आणि इथे फलंदाज बचावला गेलाय. एक धाव मिळाले. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं सचिन हिराजी नाईक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. ड्राय हिट केला जाईल की काय? धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. एक आणि येथे बॅकअप नाहीये. थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे. फायनलच्या मॅच मध्ये तुम्हाला चाणाक्ष राहावं लागेल. आणि बामण डोंगरी टीमचा रनिंग बिटवीन विकेट फार बेहतरीन आहे. मागच्या 2 मॅच मध्ये पाहिलंय आणि 2 मॅच मध्ये अगदी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि इथे चांगला खेळ करावा लागेल. एका धावाना टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना संयम आणि शांत सुरुवात होते. टार्गेट तर मोठं नाहीये, पण इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा येणं गरजेचं आहे. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळते. हिरांची 11 बामण डोंगरी वर्सेस वाशी इंडियन मच्छिंद्र स्मृती धारावे. अंतिम आणि मेगा फायनलचा सामना रंगत असताना फटका फसलाय. टॉप एज लागले आहे. विकेटचं पतन होणार आहे. शुभम पाटीलचा खेळ संपलाय. मोठी विकेट प्राप्त होत असताना फलंदाज शुभम पाटील बॅक टू द डगआउट. विकेट्स फार इम्पॉर्टंट होती. शुभम पाटील चांगल्या रिदम मध्ये होता. संपूर्ण स्पर्धा ज्याने गाजवली होती फायनलच्या मॅच मध्ये अगदी स्वस्तात परतलाय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा ही विकेट पाहणार आहोत. कशा पद्धतीने ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला होता. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज लागली होती. विकेट कीपर विशाल भोईर कुठलीही चूक न करता फलंदाज शुभम परतला. 1 गडी बाद 4 धावा. बॅटिंग करत असताना टीम बामण डोंगरी. निशांत चंद्रकांत पाटील महापे यांच्याकडनं सचिन नाईक यांना 500 रुपयाचा कॅश प्राईज झाला या विकेटसाठी. आणि दोन्ही टीम्स षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि त्याचबरोबर जो गोलंदाज विकेट घेईल त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल निशांत चंद्रकांत पाटील यांच्याकडनं. पारितोषिक आले. फायनलचा सामना आहे. एकीकडे रायगड तर दुसरीकडे नवी मुंबई, एकीकडे धारावे तर दुसरीकडे बामण डोंगरी. या 2 संघांमध्ये मेगा फायनलचा सामना रंगत असताना सुयोग स्मृती चषक जी अग्र नामांकित स्पर्धा गणली जाते या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा आहे. आदरणीय शीतलताई श्रीपद बोईर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य डे नाईट फॉर्मॅट मधली स्पर्धा. पहिल्या दिवशी आदरणीय वनमंत्री फॉरेस्ट मिनिस्टर गणेश नाईक साहेबांच्या शुभहस्ते उद्घाटन झाला होता. ऑन साइडला ऑन ड्राय केला आहे. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल. दीपक ठारोकूर तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना चांगली फिल्डिंग केली जाते. 2 धावा कंप्लीट करत असताना आपलं खातं उघडले बॅट्समन संदेश गोंधळी. नवीन बॅटर आलाय. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. सचिन नाईक वेगाने येईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. स्टंप हिट झालाय पण पॉपिंग क्रीज इथे क्रॉस केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 धावा 1 गडी बाद. शुभम पाटील बाद झालाय. आता इक्वेशन जर पाहिले तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 25 धावा. 18 बॉल 25 धावा. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. त्याआधी शीतलताई यांचे कट्टर समर्थक यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. प्रल्हादजी भोईर साहेब जे मुख्य व्यासपीठावर आहे. संजय दादा भोईर, साजेजी भोईर, करणजी पाटील, अक्षय दिनेश पाटील, मिलिंद पडवळ, मनोज भोईर, कल्पेश भोईर, दीपक चव्हाण, अक्षय भोईर, दक्षय भोईर, संदेश भोईर, अजय भोईर, हिमांशु पाटील, ऋतांशु पाटील, सुयोग पाटील, जतीन पाटील, निहार इंदुलकर, अंकित पाटील, दीपक रेडकर आणि राहुल पांडे हे सगळेच शीतलताई यांच्या अगदी कट्टर समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण की समाजकार्यामध्ये नेहमीच कार्य राहिलं आहे आणि अशा कार्यासाठी
समर्थकांची आणि सगळ्या ज्येष्ठांची गरज असते, सगळ्यांची साथीची गरज असते. आज कुठलंही कार्य असेल, कुठलंही इव्हेंट असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, ते एकट्याने कुठली होत नाही. त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. या सगळ्या शिलेदारांचं सहकार्य देखील या स्पर्धेसाठी लाभलंय, त्याबद्दल सगळ्यांचाच आभार आहे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायचे तब्बल 25 धावा. संदीप नाईक यांच्याकडनं पारितोषिक आलंय. पहिल्या बॉलवरती विकेट घेतली धीरजने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. धीरज अभिमन्यू भोईर, पहिलाच बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे. दीपक ठाकूर बॉल खाली येतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, बचावले गेलेत. फास्ट क्रिकेट खेळलं जात आहे, अगदी चाणक्य राहावं लागतंय. धारावी टीम देखील तितकीच ताकदवान संघ आहे. ग्रामीण क्रिकेटचा एक अव्वल दर्जाचा संघ मानला जातोय. फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग या 3 डिपार्टमेंटचा एक दर्जेदार संघ म्हणून मानला जातोय. बिग बॅश लीग जी ग्रामीण धमाका झाली होती मागच्या हंगामामध्ये, पहिल्या सीझनचा चॅम्पियन ठरला होता वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे. या हंगामामध्ये सरी पराभूत झाला असेल तरी देखील चांगला खेळ केला आहे. प्लेन मिस, सुपर बॉल. धीरज अभिमन्यू भोईर, आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा याच गोलंदाजाने केला होता. आठवतंय मला की धारावेच्या मैदानावर उस्मान पटेल या फलंदाजाच्या अगेन्स्ट अगदी 6 बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेले होते. अशी गोलंदाजी धीरज भोईरने आपल्या करिअरमध्ये अनेक वेळा केली. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, कटर बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर बाहेर निघालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. ही खासियत आहे धीरज भोईरची. जो बॅटिंग करतो, जो फिल्डिंग करतोय, जो गोलंदाजीमध्ये योगदान देतोय, या मच्छिंद्र स्मृती धारावे टीमचा वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर आहे. मिस्टर 360, मिस्टर फ्लेक्झिबल, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज अशा अनेक उपाधी या खेळाडूला दिली जातात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. धुंडो धुंडो रे साजना धुंडो असं काहीतरी पाहायला मिळते. हा बॉल शोधावा लागतोय बॅट्समनला. तकदीर पाटीलच्या आता मात्र गफलत होतीये. डॉट बॉलची सांगता होतीये. आतापर्यंत 4 डॉट बॉल पाहायला मिळाल्यात. इथे स्टेअर केला जातोय. कव्हर रिजन मध्ये स्ट्राईक रोटेट केली जाते. इथे सिंगल कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 2 टीमची धावसंख्या फक्त 9 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावर लागलेत. 32 धावा करायचे. 13 बॉल 23 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल आणि एखादी विकेट मॅच मध्ये पकड निर्माण करेल. इथे चांगला बॉल, पुन्हा एकदा लाजवाब चेंडू पाहायला मिळते. धीरज भोईरचे हे षटक आवडलं असतं तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. फक्त 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. या मॅचला कलाटणी आणणारं षटक म्हणावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 9 धावा. निशांत चंद्रकांत पाटील महापे यांच्याकडनं षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज भावेशाला आलाय. धीरजसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि सचिन यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज ज्यांनी विकेट घेतलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचेच आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी सहकार्य केलं, ही खेळपट्टी बनवली, यतीन भोईर यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी साकारली गेली, त्यांच्या देखील आभार. मंडप व्यवस्थापन त्यांचं देखील, मनोज यांचे देखील आभार मानतोय. सगळेच अंपायर, आपण पिंट्या कुंभार असेल, विनोद भगत असेल. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर लागलेत. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. बारा 23 असं 21 रन आहे. गोलंदाजी ट्रॅकवर भावेश रामनाथ नाईक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल फ्लॉम LBW. पहिल्याच बॉलवर तकदीर पाटीलचा विकेटचं पतन होत असताना मोठी विकेट प्राप्त झाली आहे. इथे भावेश नाईकला फलंदाज तकदीर पाटील. बॅक टू द डगआउट. वेगवान चेंडू अगदी इनटू द ब्लॉक होल. तिन्ही यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. अंपायरचा इशारा येतोय. LBW लेग बिफोर विकेट प्राप्त होत असताना तकदीर पाटील परतलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर.
निशांत चंद्रकांत पाटील यांच्या वतीने हे माफेगावकडून बिलॉंग करतात त्यांच्या वतीने टीम बामण डोंगरीसाठी देखील पारितोषिक असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. भावेश नाईक साठी देखील पारितोषिक 500 रुपयाचं आलाय. शुभम उत्तम ठाकूर कोपरी गाव यांना विनंती करतो की मंचावर या. फटका चांगला आहे. एलिव्हेशन पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सचिन नाईकच्या हातून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. विकेटचं पतन होत असताना फलंदाज आर्यन नाईकला परतावं लागेल. धक्का क्रमांक 3 लागतोय. पराभवाच्या दाट सावट मात्र बामण डोंगरीच्या डगआउट मध्ये पाहायला मिळते. फलंदाज आर्यन नाईक बॅक टू द डगआउट. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आहे या स्पर्धेमध्ये. एकही हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले नाही. एक निर्धाव षटक धीरज भोईरने हाताळलं होतं. हेमंत पाटीलने हॅट्रिक साधली होती आजच्या दिवसामध्ये आणि दुसरी हॅट्रिक करण्याची संधी आहे. आपण पाहू शकाल आपण भावेश रामनाथ नाईक या खेळाडूने देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळले. धारावेक गावाचं नाव आज उंच शिखरावर येऊन पोहोचवले. आयकॉन अशा अनेक स्पर्धा तो खेळतो. अनेक मालिकावीर अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. खुल्या गटामध्ये देखील खेळत असताना आपला दर्जेदार खेळ दाखवला आणि नवी मुंबईचं नेतृत्व त्याने केलंय. हॅट्रिक बॉल यावेळी ऑन साइड ऑन ट्रॅक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहू शकाल सिंगल मिळते. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट. त्यानंतर मात्र सिंगल आली. भावेश नाईक जो 70 स्पोर्ट्स सानपाडा या शॉपचा या ब्रँडचा ब्रँड अँबॅसिडर आहे आणि सनी शेळके देखील या मैदानामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील आभार मानतोय. एखाद्या खेळाडूला ब्रँड अँबॅसिडर बनवणं आणि त्याच्यावर विश्वास दाखवणं हे देखील महत्त्वाचं आहे. मोठमोठे खेळाडू त्या 70 स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. त्यामध्ये भावेश नाईक हा खेळाडू देखील ओळखला जातोय. फटका चांगला आहे. टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. धीरज भोईरची ही भिंत पार करणं कठीण होतोय. बॅटर आपण पाहू शकाल संदेश गोंधळीला आणखीन एक गडी बाद होताना दिसेल. फलंदाज बाद. तो छल में आया. अगदी पत्त्यांचा बंगला ज्याप्रमाणे कोसळतो त्याप्रमाणे इथे बॅटिंग लाईनअप अक्षरशः कोसळली. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता संदेश गोंधळीने आणि तिसरी सफलता मिळते भावेश नाईकला. या ओव्हरमध्ये मॅच इक्वेशन जाऊन पोहोचले. तब्बल 22 धावांची आवश्यकता. 8 बॉल 22 धावा. 22 धावांची अजूनही आवश्यकता. टार्गेट इतकं मोठं नव्हतं. 24 बॉलमध्ये 32 धावा करायच्या होत्या पण सर्वात ताकदवर गोलंदाजी म्हणून जाणली जाते धारावी टीमला. फटका फसलाय. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. 4था विकेट भावेश नाईकच्या नावावर आहेत आणि 4 गडी बाद या षटकामध्ये करत असताना भावेश नाईक अप्रतिम गोलंदाजी करतोय. 5 बॉलमध्ये 4 गडी बाद केलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या बोल्यावर पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवर त्याने विकेट प्राप्त केली होती. तिसऱ्या बॉलवर सिंगल आली होती. 4थ्या आणि 5व्या बॉलवर पुन्हा एकदा विकेट प्राप्त करतोय आणि सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते विशाल बोईरच्या माध्यमातून. काय गोलंदाजी झाली. 5 बॉलमध्ये 4 गडी बाद केले आणि 1 धाव खर्च केली. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर केटी कल्पेश ठाकूर फलंदाजीसाठी आलाय. थोडीशी थकावट जाणवते आयोजकांना पण त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद आहे. ही स्पर्धा यशस्वी झाली. ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडली. 16 वर्ष अगदी सातत्याने दर्जेदार आणि भव्य दिव्य आयोजन नवी मुंबईने पाहिले. टेनिस बॉल क्रिकेटने पाहिले. या 16व्या पर्वामध्ये देखील काहीतरी वेगळं करावं असं आयोजकांच्या वतीने ठरवण्यात आलं आणि झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश या स्पर्धेच्या निमित्ताने दिला जातोय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय. अपड्राय केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल मिळते. भावेश नाईकचं अप्रतिम षटक
हे षटक मध्ये आतापर्यंत 4 गडी बाद केले आणि 2 धावा खर्च केल्यात. भावेश नाईकचे हे षटक आवडले असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय गोलंदाजी, 4 गडी बाद आणि 2 धावा खर्च केलेत भावेश नाईकने. मॅचचं चित्र बदललंय. आता समीकडे येऊन टेपलाय. 6 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 21 धावा. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर महागुरु संतोष म्हात्रे सँडी सरांची वाणी ऐकलीत. त्याचबरोबर या नवी मुंबईचा एक युवा समालोचक आणि सध्याच्या घडीला चर्चेत असलेला समालोचक म्हणजेच रोहित भोपी यांची देखील वाणी ऐकलीत. मागच्या वर्षी देखील हिमांशु पाटील यांनी शब्द दिला होता की जोपर्यंत ही स्पर्धा आहे तोपर्यंत रोहित भोपी तुम्ही या स्पर्धेसाठी अवेलेबल आणि तुम्ही या स्पर्धेसाठी तुम्हाला संधी दिली जाईल. आणि हा विश्वास सगळ्या एखाद्या युवा समालोचकाला दिला. मला देखील एका दिवसासाठी संधी दिली होती, पण त्यानंतरचे सलग 3 वर्ष अगदी 3 दिवस साजेश दादा असतील किंवा शीतलताई असेल, हिमांशु पाटील असेल, आमचे संजय भाऊ असेल, प्रल्हाद दादा असतील, या सगळ्यांनीच विश्वास दाखवला आणि आज जुगाव म्हणजेच माझं गाव असं वाटतंय. आणि या गावामध्ये येताना समालोचन करत असताना मिळालेलं प्रेम, सगळ्यांची आपुलकीची भावना, सगळ्यांनी दिलेलं कौतुक, त्याबद्दल समालोचन करत असताना एक वेगळी प्रेरणा मिळते आमच्या सगळ्याच कॉमेंटेटरना. आणि नेहमीच या जुगावच्या भूमीवर समालोचन करण्याची एक वेगळी मजा असते. म्हणूनच गावदेवी मैदान हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी स्पेशल आहे. बऱ्याच समालोचकांना याच मैदानामधून संधी मिळाली आणि चांगला प्रदर्शन देखील केला. प्रत्येक खेळाडूने देखील याच मैदानावर भरपूर चांगला खेळ केला. अखेरचे षटक, पहिला बॉल प्लेन मिस. दीपक ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर आला, ज्याचा रेकॉर्ड आहे 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या. धर्मवीर आनंदी चषक स्पर्धेमध्ये 2023 हे सत्र होतं. लगातारचे 2 पर्व आपल्या नावी केले होते आणि कुमार 11 तुर्बे टीम अगेन्स्ट 6 धावा डिफेंड केल्या होत्या. आता 22 डिफेंड करायच्यात. मिस टायमिंग स्ट्रोक काय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. जवळजवळ विजयाचं तिकीट निश्चित झालंय आणि चॅम्पियनशिप जी भव्य दिव्य ट्रॉफी आहे, 2 लाखाचं पारितोषिक आहे, सुयोग स्मृती चषक ज्यासाठी 365 दिवस आपण सगळेच वाट बघतो, त्या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यापासून अवघे 3 चेंडू आणि काही विकेट दूर आहेत फलंदाज बाद. सगळ्यांचे आभार मानावं लागेल. tenniscricket.in सगळेच मंडळी, संतोष नाणेकर देखील काल या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होते. आज सुशील पाटील आमच्यासोबत जॉईन झालेत. जयेश खुटारकर याचं देखील कौतुक करतोय. खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. आज कौतुक करावं लागेल डीजे आदेश, कारण की प्रख्यात डीजे मास्टर आहे आणि ज्या वेळेस आदेश डीजे साठी असतो त्या वेळेस समालोचकांच्या चेहऱ्यावर स्माइल असते, कारण की समालोचकाचा आवाज आणि समालोचकाची जान जर कोणती असतो तर साऊंड सिस्टीम. आणि आमची जी मेगा स्क्रीन आहे आर्यन ग्राफिक्स, आर्यन विजनच्या माध्यमातून यशवंत भोईर यांच्या माध्यमातून ती पुरस्कृत केली गेली, त्यांचा देखील आभार मानतोय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ही मालिका वीरची सायकल आहे जी आदरणीय कैलासवासी तुकाराम नाईक साहेब यांच्या स्मरणार्थ आदरणीय माजी नगरसेविका वैशालीताई नाईक यांच्या वतीने ही सायकल BMW बायसिकल ब्रँडेड बायसिकल येथे पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा देखील आभार मानतोय. समचे सगळेच सहकार्य करणारी मंडळी असेल. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉलची मालिका सुरू आहे. अवघ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. 2 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम कटर बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते आणि आभार मानणं गरजेचं आहे, कारण की पहिल्या दिवसापासून, पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत जे प्रेक्षकांनी आम्हाला प्रतिसाद दिला, अगदी शांतपणे ही स्पर्धा पाहिली आणि या स्पर्धेचा आस्वाद घेतला, त्या सगळ्याच रसिक मायबाग प्रेक्षकांचा देखील मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि याच दरम्यान आपण पाहू शकाल सुयोग स्मृती चषक 2025 चा चॅम्पियन वाशी इंडियन मच्छिंद्र स्मृती धारावे टीम, तब्बल 2 लाखाचं कॅश प्राइज आपल्या नावी केलेला हा संघ देखील आहे. बघा, अनेक पारितोषिक आम्ही प्रदान देखील केलेला जाईल आणि त्याची अनाउन्समेंट देखील केली जाईल.
निशांत चंद्रकांत पाटील यांच्या वतीने, माफे गावकडून ते बिलॉंग करतात त्यांच्या वतीने भावेश नाईक, धीरज भोईर, सचिन नाईक आणि भावेश नाईक यांच्यासाठी पारितोषिक आहे 2000